हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आता प्रज्ञा अंडा फ्राय करून देते बाबाला आणि साहिलला, कारण माईला अंड्याचा वास जमत नाही. साहिल बोलून गेले असं. तर मी चाललोय तिला परत एक दवाखान्यात घेऊन जातोय मी दवाखान्यात तिला परत एकदा, कारण तिला श्वास घ्यायला तकलीफ होते. आणि प्रज्ञा तर थोडीशी ठीक झाली, पण ती तशीच आहे. प्रज्ञाला पण त्रास सुरूच आहे. एक साथ दवाखाने आले खूप सारे आपल्या नशिबाला. जाऊया. चष्मा घेतलाय नवीन मी, कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. तिकडे गेलेलो जालन्याला तेव्हा. ओके, तर जाऊया दवाखान्यात. ब्लड टेस्ट वगैरे भरपूर काय करायचं आहे. भेटत थोड्या वेळाने. लावून दिली, पोचलो हॉस्पिटलला. याची छातीत दुखते आहे, तिचा एक्सरे काढायचा आहे. मोरे हॉस्पिटलला आला आपण, मोरे, पण माझं नाही. पार्ट 4 येणार आहे आपला. कम्युनिटीवरती पोस्ट आहे, तिकडे जाऊन तुमचे क्वेश्चन आहेत ते कमेंट करून ठेवा. नक्की लक्षात ठेवा, Q&A पार्ट 4 इज कमिंग सून. ओके, मी सांगायचं विसरलो होतो. ज्यांना माहीत नसेल ते कम्युनिटीवरती जा आणि तिकडे जाऊन कमेंट करा. आता वाट बघू, माईकडे झोपली. ब्लड रिपोर्ट यायला खूप वेळ लागणार आहे. तोपर्यंत मी केस कटिंग करून येतो. जेव्हा पण व्हिडिओमध्ये बघा मी केसच नीट करत राहतो. एकदाचीच कापून टाकतो, शॉर्ट हेअर करून टाकतो. ओके, मला कमेंट आलेत भरपूर केस कापा म्हणून, आणि मलाही कापायचे होतं पण वेळ नव्हता भेटत. तर आता प्रज्ञाला बरं वाटलं तर आजीची बारी, तिला एकदा नीट करतो, मग जरा स्टेबल होईल सगळं. काय चाललं गेल्यावरती दाखवत आता. A few moments later. आजीला टायफॉइड सांगितलं आहे, परत एक सलाईन आहे. मी तेवढी घेऊन मग घरी जाऊ. काय माहिती काय एवढं हॉस्पिटलचे चक्कर मारायला लागत आहेत. मी थोडं सामान वगैरे आहे, भाजीपाला घेतो. रसगुल्ले घेतले प्रज्ञासाठी, सोनपापडी. अजून थोडेच दिवस वाचलेत, खायचं घेऊन टाकतो तिला खायला, नंतर बिचारी खाऊ शकणार नाही. बरोबर ना. सीचं सामान ठेवायला बॅग घेतली आणि याच्यातच सगळं सामान ठेवलं आहे मी. आता घरी गेल्यावर दाखवतो काय काय घेतलं आहे मी माझ्या मर्जीने. नो लिस्ट, नो प्रज्ञाची लिस्ट. ओके, हा कावड उघडली. गरमीमध्ये मॅडम झोपल्यात आमच्या. ओ मॅडम, मॅडम याची चार्जिंग संपली. अरे देवा, लाईट नाही आहे. आईस्क्रीम लावा आता. आईस्क्रीम लावा का तरी दिले येले पिघल गए होगी. हां खाली ले. बघा आमचं पेशंट कसं दिसतंय. पेशंटला खायला भेटणार नाही म्हणून बघा, खजूर, रसगुल्ले, सोनपापडी अँड हे चिप्स आहेत. आणि हे खूप सारे डार्क फॅन्टसी आणले. आणि आणलेलं आहे इकडे मैंने करम करी जामुन. अरे बहुत महंगा, मैंने 70 रुपये का इतना 70 रुपये का है. तुझे नहीं अच्छा लगा? हाँ, मैं काम सुन के ना मेरा दिमाग खराब हो गया. तेरे को इतना सारा लगा, तेरे को थोड़ा भी अच्छा नहीं लगा. मैंने बाल भी काटा है. लेकिन मैं काम करूँगा, मैंने बाल भी काटा है, पर दिख नहीं रहा है मैंने काटा हुआ. मैंने बर्तन धोया, इतना सारा झाड़ू पोछा किया, डब्बा पोछा, साफ कपड़ा धोया. तर मित्रांनो, संध्याकाळ झाली इकडे आणि प्रज्ञा गेली माईच्या घरी चपाती बनवायला, कारण त्याला इकडे उभा राहायला त्रास होतो. आणि माईला थोडंसं बरं आहे, बस चपात्या वगैरे तिने जेवण बनवलं नाही आज. प्रज्ञानेच बनवलं सर्वांचं जेवण. दोघींचं दुखतं आहे, पण आता काय करणार.
मला जेवण नाही बनवता येत, नाही तर मी बनवलं असतं यार, सिरियसली. जाऊ द्या, चला जाऊया माईकडे. सगळेजण तिकडेच बसले. कैसन बा पुराने किचन में आके कैसा लग रहा है? माईचं किचन खाली आहे गाई. रोलिंग चपाती मेकिंग प्रोसेस इज स्टार्ट. तेरे को ऐसा चाहिए कि नीचे बैठ के? मेरा पैर सूख गया ना इसलिए बस. नहीं, अपने उधर भी ऐसा करने का क्या? अपना कारपेट जल जाएगा. ओ, पानी ला के देता तो कितना अच्छा लगता. पीने के लिए? हाँ, तांबे दे, मैंने मटके में से तांबे दे. जैसे ग्लास में ग्लास के रेगुलेटर. माई आपल्याकडे फ्रीज आहे, माझ्याकडे मटका आहे. चांगलं आहे पाणी मटक्यात. हा, चांगलं आहे ना. 3 कॅन आणलं भरून. गुड मॉर्निंग फॅमिली. कसं काय मग, कसं काही सगळं ओके मध्ये? काही सगळे ठीक आहात ना? प्रज्ञा मॅडम झोपले आहेत अजून, कारण रात्री खूप तिला जळजळ होत होती, ॲसिडिटी. मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे मग थंड दूध दिलं फ्रीजचं, मग थोडं ठीक वाटलं. आणि आईस्क्रीम होती आपल्या ह्याच्यात व्हॅनिला, ती खाल्ली तिने रात्री. मग ती झोपली 1-1:30 वाजता. अजून झोपलेलीच आहे, 9 वाजले. आपण चहा बनवू, दूध आलेले आहे, आवाज करता. तर गाईज आम्ही शेतामध्ये चाललो आहेत, मी आणि साहिल. सोयाबीन लावली आहे माईने. तर माईची तब्येत खराब आहे, तर ती इथं जाऊ नाही शकत. मग ती आम्हाला बोलली की थोडीशी उगली आहे का, जाऊन बघा. आम्ही चाललो आहे शेतात बघायला. आणि पाऊस पडला आहे बघा, रस्ता काय हालत झाली रस्त्याची. ते हे बूट आहे सफेद दिसते, आपले क्रॉक्स सफेद दिसत आहे, पण थोड्या वेळाने हे असे होतील मला वाटतं. घाण पण होपसो नाही हो. इकडनं बाईक तर अजिबात जाणारच नाही, इम्पॉसिबल थिंग. ठीक आहे, चला. मी सुद्धा खूप दिवस झाले आपल्या शेताला म्हणजे शेताकडे गेलो नाही. आमचं मागच्या वेळेस हे आलेलं एकदम, म्हणजे वादळ आलेलं, तेव्हा आमचं झाड पडलं आहे याचं आवळ्याचं, ते पण बघितलं नाही मी. आता बघू कसं झालं आहे, काय हालत झाली आपल्या शेताची. साहिल गेला एवढा पुढं मागं. अरे रस्ता बघ ना कसा आहे भावडा, वाचून जपून जावं लागतंय. शेट, हे पायात काय घालायला नव्हतं पाहिजे, गेलो असतो आपण. असंच वाटायला मला पण इकडे चप्पल सोडली आणि कोणी घेऊन गेलं तर पुढं नाही, काय नाही होणार. चल जाऊ दे, भरू दे, धुता येईन घरी गेल्यावर. आता काय कसं? अरे यार, वरच्या साईडनं जायचं का? बोलते ना ते नाही, बे सोयाबीन लावले वाटते. इकडून नाही जाता येणार का? जाऊन पाहिजे काय करू. बाबा 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 बाबा, अरे बापरे. चल, आणि कसं येऊ? तसं मिळालं तसं. चल इकडून, या साईडने. अरे या साईडने यायला मला लागते ना. हात पकड ना, खाली वाक ना, आहे पडशील ना येडा. हात दे. थांबा. चल माग ये. काय तुला काय तरी आले इथं खतरो का खिलाडीवाला रस्ता आहे. अरे बापरे. चप्पल काढली तर ओके. हां, अजून परत एकदा आलं हे गाईज. ट्रॅक्टर वगैरे जाऊन हे रस्त्याची अशी वाट लागली. डायरेक्ट दूरदर्शन झालं आहे रस्त्याचं बघा. माय गॉड, बापरे.
वरतून वरतून जाऊ. तरी पायामध्ये गेलंय थोडस. ओके, इथून आला चांगला रस्ता. हे बघा सगळीकडे तुम्हाला खाली खाली दिसतंय. हे सगळं एरिया आता 2-3 महिन्यामध्ये पूर्ण ग्रीन ग्रीन होऊन जाईल. फक्त ग्रीनच दिसेल बाकी. आज मौसम मस्त आहे बघा. हे बोर, आपण या बोरीचेच बोर खाल्ले भरपूर. दगड पडले तू तर म्हणे सगळ्यात दगड पडले. हे का? मग आता इकडून पाणी वाहतं ना, म्हणून रस्ता केला समजायला. गाईस थोड्या दिवसानंतर इकडं आमच्या इकडे खेकडे पण येणार आहेत पकडायला. तर मी जाऊ का खेकडे पकडायला? तुम्हाला जर ब्लॉग पाहिजे असेल खेकडे पकडायचा तर कमेंट करून सांगा, मग मी जाईल. पण रात्रीच्या वेळेस जायचं आहे. जाऊ आपण, थोडा ॲडव्हेंचर करू. आलं आपलं शेत इकडे आहे, जस्ट थोडंसंच लांब आहे. आलं आपलं शेत. हे बघा, हे आपलं शेत आहे. तिथून इथपर्यंत हे आपलं शेत आहे. आणि इकडे दोन्ही साईडला लावले का? हां, अरे इकडं तर सारखे. हे बघ, हे बघा काही सारखी आपले कापूस. तूर भी आली छोटे कुठं आली सोयाबीन? हो शिट. पाय नाही. बघा गाईस, ही सोयाबीन आहे. ही एवढी छोटी. अरे बापरे, हे कोंब फुटलेत का नाही बघून या म्हणलेली माय. फुटलेत कोंब. ही सोयाबीन हे बघा. इट्स जस्ट स्टार्टिंग आहे फक्त. बघा मस्त वाटतं एकदम. ठीक आहे, थोडं आलं असं लांबून ना दिसत, तसं झूम जवळ गेल्यावर दिसतं. इकडं आणि ह्याच त्या साईडला त्या पिकली पण असं, जांभळ पिकली पण असं माया म्हणे. माया बोलली पिकले असं. हे आता झाड लावू शकतो ना आपण काहीतरी. इकडे झाड लावू आपण. मागच्या वेळेस लावलं होतं ते गेलं, वाळून गेलं. अरे यार, जांभळं तर अजून पिकलेच नाही. इकडे मी तुला दाखवतो, हिरवट झाले ना. एका हाताने का? हे बघा कुठं काळे झाले असतील. हे बघा गाईस, हे ग्रीन आहेत, आता हप्त्याभरामध्ये होतील हे काळे होऊन जातील. कुठे दिसत नाही. अरे फोकस कॅमेरामॅन, चला. हा गाईस, आमचा आवळा होता तिकडं. तर बघा खाली लाकडं आहेत. हे लाकडं आहेत. इथं पडलंय आपला आवळा. तुफान आलेलं त्या दिवशी, पण जांभळ मजबूत आहे बाबा. म्हणून तर जांभळ लावली आपल्या इकडं. पण घरी पण एक जांभळ लावली. इकडे पण आली बघा सोयाबीन. इकडे पण आली छोटी. दोन्ही साईडला आली आपली. या आपल्या शेताचा हा एरिया, हा पोर्शन जास्त आहे, हा पोर्शन कमी आहे थोडा, एवढा आहे. आणि हा तिथपर्यंत आहे, इकडे इथपर्यंत. इकडनं पडलो होतं मी काहीच लहानपणी. या साईडनं इथून पडलो, डायरेक्ट ह्याच्यातच पडलो होतो. पूर्ण राऊंड मारतोय आम्ही गोल पूर्ण शेताला. आणि आता हा व्हिडिओ दाखवेल मी माईला घरी जाऊन, की एवढी आली उगवली ती बघेल, तिला जरा शांती वाटेल. म्हाताऱ्या माणसाला शेत बघितल्याशिवाय करमत नसतं. आपण आलो कोपऱ्यावर. हे आपलं वावराचं कोपरा आहे. ती तिकडे जांभळ आहे, तिथून चालत आलो आम्ही. ती आपली जांभळ. आता इथून परत असं फिरून घरी जायचं. आणि माती, या मातीमध्ये कुठलं पण झाड लावलं ना रप्पा फुगतं, एक नंबर वाढ होते. ही आपली लिंबोनी सावली. माई इकडे जेवण करते बसून.
झाडाखाली इकडे आहे काय, तिकडे आहे काय, तिकडे आहे काय, तीन झाडाखाली बसत नाही, मग तुरीच्या पाठी बसते रे. तूर असं आता सोयाबीन असल्यावर कुठं तूर आहे आपल्याला हा लावले तू. गाईस. हे बाय बाय बाय, हे ओळख सुटले आता. आपल्या या जगामध्ये नाही राहिली यार. लहानपणीपासून आमची अरे पण इथे ओळख फुटला ना. डायरेक्ट पडून गेली बघा काय अरे बुडा तो खाई. है ना. इथं हे सुताराला बोलवून याची लाकडं वगैरे कापलेत. माय म्हणून आणली बॅट कर. काय या लाकडाची घामाला गाईस खूप गरम होत आहे. ऊन आता मागाशी एवढं नव्हतं पण आता आम्ही इकडे आलो तर वाढलंय ऊन. शेतात आलो आणि ऊन वाढलं. आता घरी जायचे परत. थकून गेलो, तहान लागली डायरेक्ट. तो पैसा येरे येरे पावसा तुला देतो पैसावाला पैसा. बघा गाईस मी लय घाबरायचो लहानपणी याला. मला लय भीती वाटायची याची. त्याचे पाय पाय ना किती इथं. ती वळवळ करतात पाय बघ ना. अरे बापरे बाहेर काढ त्याला, बाहेर काढ. लय डेंजर आहे. त्याला टच केलं की लगेच पैसे होते का नाही ते. गोल होतं ना, खुलणार नाही तो. जाऊ दे बाबा. चल त्याला पैसा, चला चला पैसा. चला 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 घराच्या दिशेने चाललो आता आम्ही. परत आलो आम्ही मुश्किल रस्त्यावर गाईस. यू कॅन सी दॅट गाईस. किती मुश्किल रस्ता आहे इकडे. प्रार्थना तर एक अजिबात येऊ शकत नाही. डिलेवरीची पेशंट आहे म्हणून नाही, अशी नॉर्मली पण नाही येऊ शकत. Oh my God.